पुण्यात एका कॅब चालकाकडून महिलेसोबत अश्लील कृत्य झालेलं आहे। चालकानं अश्लील कृत्य केल्यानं महिलेनं कॅबमधून उडी मारलेली आहे। त्यानंतर 2 किलोमीटर ही पीडित धावत गेली आणि पोलीस ठाण्यात दाखल झाले। पीडित महिलेकडून खडकी पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली। कॅब चालकाला पोलिसांनी अटक केलेली आहे। तो यूपीचा रहिवासी असल्याची माहिती समोर येते। अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, स्वारगेट बस डेपोतली घटना पाठोपाठ ही कॅब चालकानं केलेलं कृत्य काय नेमकं चाललंय असा प्रश्न सर्वांनाच पडतो। अगदी बरोबर आहे। खरं तर या घटनेमुळे पुणे शहरामध्ये सुरक्षेचा प्रश्न जो आहे तो पुन्हा एकदा उपस्थित झालेला आहे। मात्र आपल्याला माहिती आहे की 2 दिवसांपूर्वी स्वारगेट बस आगारामध्ये शिवशाही बसमध्ये एका तरुणीवरती अत्याचार करण्यात आला। मात्र खडकी पोलीस ठाण्यामध्ये आणखी एक गुन्हा जो आहे तो वेगळ्या कारणासाठी नोंद झालेला आहे। तो म्हणजे एका तरुणीनं ऑफिसवरून निघाल्यानंतर कॅब जी आहे ती घरी जाण्यासाठी बुक केलेली होती। मात्र कॅब चालकानं गाडीमध्येच खरं तर तरुणीसोबत अश्लील कृत्य जे आहे ते केलं आणि घाबरलेल्या अवस्थेमध्ये तरुणीनं कॅबमधून जे आहे ते उडी टाकली आणि पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली। या प्रकरणामध्ये चालकाच्या विरोधामध्ये गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। मात्र खरं तर आपण पाहतोय की पुणे शहरामध्ये महिला सुरक्षित आहेत का? खरं तर सार्वजनिक ठिकाणी प्रवास करताना महिलांना जो अनुभव येतोय तो खूप धक्कादायक आहे। या प्रकरणामध्ये खरं तर खडकी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा जो आहे तो नोंद करण्यात आलेला आहे। मात्र ही महिला जी आहे ती आयटी कंपनीमध्ये प्रोफेशनल विभागामध्ये जॉब करते। मात्र ऑफिसमधून निघाल्यानंतर तिनं कॅब जी आहे ती बुक केलेली होती। शहदवाल चौकामध्ये आल्यानंतर खरं तर चालकाकडून अश्लील कृत्य जे आहे त्या महिलेसोबत करण्यात आलं आणि त्यानंतर चालत्या गाडीमधून या महिलेनं जी आहे ती उडी टाकली। सध्या पोलिसांकडून चालकाला जी आहे ती अटक करण्यात आलेली आहे। प्रकरणाचा तपास जो आहे तो खडकी पोलिसांकडून केला जातोय। मात्र 2 दिवसांमधल्या 2 घटना ज्या आहेत ते खरं तर पुण्यातल्या पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करणार आहेत। एक म्हणजे स्वारगेट आगारामध्ये शिवशाही बसमध्येच एका तरुणीवरती अत्याचार होतो, तर दुसऱ्या बाजूला कॅब चालकाकडून गाडीमध्ये अश्लील कृत्य जे आहे ते तरुणीसोबत केलं जातं। त्यामुळे पुणे पोलिसांकडून या संदर्भामधली आणखी कडक पावलं जी आहे ते महिला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पुणे शहरामध्ये उचलली जातात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र या संदर्भामध्ये खडकी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा जो आहे तो चालकाच्या विरोधात नोंद करण्यात आलेला आहे। हा चालक जो आहे तो मूळचा उत्तर प्रदेशचा असल्याची माहिती मिळते। या संदर्भातली खातरजमा करून पोलिसांकडून अधिकचा तपास जो आहे तो केला जाईल। मात्र या घटनेनं पुणे शहरामधली खरं तर कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती जी आहे नक्की चाललंय काय हे समोर आणणार आहे। मात्र या संदर्भामध्ये गुन्हा जो आहे तो खडकी पोलीस ठाण्यामध्ये नोंद करण्यात आलाय। नक्कीच। तुर्तास धन्यवाद प्रदीप, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।